आणि नाशिक शहरामध्ये याहून वेगळी चित्र दिसत नाहीये, कारण नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याची कामं अर्धवट झाली आहेत आणि त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। अर्धवट कामांचा नाशिककरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय। मागच्या 5 महिन्यात 4 जणांचे मृत्यू झाले असून असंख्य नाशिककर जखमी झालेत। नाशिकच्या म्हसरूळ भागामध्ये राहणाऱ्या बेळे कुटुंबियांवर काही दिवसांपूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला। नातेवाईकाच्या लग्नानिमित्त दीपाली बेळे आपली मुलगी प्रियासोबत 15 जूनला खरेदीनिमित्त बाजारात गेल्या, मात्र घरी परत असताना दिंडोरी रोडवर खड्ड्यात आदळून त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि तब्बल 39 दिवस दीपाली बेळे गंभीर जखमी होऊन कोमात गेल्या। अखेर 2 दिवसांपूर्वीच त्यांची मृत्यूशी झुंज संपली। खड्ड्यांमुळे 5 एप्रिलला उज्ज्वला गायकवाड, 24 मार्चला सातपूर अंबर्ड रोडवरती प्रभाकर निकम, 6 जूनला प्रवीण गायकवाड यांचाही खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झालाय। तर सातपूर भागातील दिलीप काळे 7 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर अजून मृत्यूशी झुंज देत आहेत। नाशिकच्या पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिक रोड अशा सगळ्याच भागातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे। अपघाती विमा उतरवण्याची मागणी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक करतायत। तसंच अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत देण्याची मागणी केली जाते। कुंभमेळ्याची कामं करताना यंत्रणांचा समन्वय का नाही, असा सवाल केला जातोय। येत होतो रस्त्याने, मध्ये खड्डा आला, त्याच्यावर गाडी आपटली आणि आई पडली मागच्या मागे पडल्यानंतर मग तिला मार लागला डोक्याला। मागच्या मागे पडल्यामुळे काही लक्षात नाही आलं पहिले ॲक्च्युली म्हणजे काय झालं ते। जेव्हा बघितलं तेव्हा एकदम परिस्थिती गंभीर होती। आधारस्तंभ होता आमचा आई म्हणजे, आणि आता तर ती राहिली नाही, त्यामुळे काही नाही। आम्हाला जो प्रयत्न करायचा होता ते सगळे प्रयत्न आम्ही खूप केले की तिचा जीव वाचावा म्हणून, पण काही शेवटी जे आहे तेच झालं। तर आमची काही मागणी नाही, फक्त एवढंच की आता इथून पुढे कोणाच्या बाबतीत हे असं घडू नये। डॉक्टरने सांगितलं होतं कोमात राहतील व किती दिवस राहतील काही सांगता येत नाही, पण त्यांनी 8 दिवसानंतर त्यांनी थोडेसे डोळे उघडायचे होत्या, काही म्हणजे कळत नव्हतं, पण डोळे उघडायच्या, इकडे तिकडे बघायच्या। म्हटलं त्याला होते सुधारणा, म्हणून आम्ही आपलं आशेवर होतो की येईल यश। त्यासाठी तो फार म्हणजे काळ, ही अशी वेळ खरं कोणावर पुन्हा येऊ नये एवढेच आमचं हे। अशा ठिकाणी जिथे मक्तेदार किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आणि त्यांनी सेफ्टी नॉर्म्स फॉलो नाही केले, त्या ठिकाणी आम्ही रुलिंग दिलेलं आहे। सभागृह अतिशय स्पष्ट आहे की त्या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या मक्तेदारावरती दाखल करण्यात यावा। रोडचे जे काही इश्यूज आहेत, जिथे खड्डे आहेत, ते खड्डे भरण्याचं काम सुरू आहे। मागच्याच आठवड्यात सगळे कंत्राट दिले गेले आहेत। विभाग वाईज आपण जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत रोड रिपेअर वर्क्सचे, त्यांना तिथे दिले आहेत। दरम्यान नाशिकच्या विविध रस्त्यांवरती नेमकी काय परिस्थिती आहे, किती खड्डे पडलेत, आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरात एका बाजूला मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत, आणि या कामांमुळे त्याचबरोबर पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांशी अक्षरशः चाळण उडालेली आहे। आपण आता म्हसरूळ मखमालाबाद परिसरामध्ये आहोत आणि अशा स्वरूपाचे भर चौकातले हे रस्ते आहे, पूर्णपणे चाळण आहे। 5-5, 6-6 फूट लांबीचे, 1-1, 2-2 फूट खोलीचे हे सर्व खड्डे आहेत। मार्च महिन्यापासून आतापर्यंत नाशिक शहरामध्ये 3 ते 4 मृत्यू झालेले आहेत, अनेक जण जायबंदी झालेले आहेत। त्यामुळे नाशिक महानगरपालिका प्रशासन नेमकं करतंय काय, हा सवाल उपस्थित केला जातोय। आपल्याबरोबर इथले स्थानिक नगरसेवक प्रवीण जाधव आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे रस्त्यांची? सगळीच कामं ॲट ए टाइम नाशिक शहरामध्ये चालू आहे, त्याच्यामुळे नाशिक शहर हे संपूर्णतः आज परिस्थिती बघितली तर अख्खं शहर खोदलेलं आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आमचा जो दिंडोरी रस्ता आहे, दिंडोरी नाक्यापासून म्हसरूळपर्यंतचा, ह्या रस्त्यावर देखील ह्या खड्ड्यांमुळे नुकतेच 2 अपघात घडलेले, आणि दोन्ही अपघातांमध्ये ज्या दोन्ही महिला होत्या त्यांना त्या ठिकाणी त्यांचं दुर्दैवी त्या अपघातात निधन झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही महापालिकेकडे देखील त्यांच्या ह्या कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, ह्या कॉन्ट्रॅक्टरला कडक शासन झालं पाहिजे। जे ठेकेदार आहेत, ज्यांच्याकडून वारंवार अशा चुका होत आहेत, अपघाताला मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्याचबरोबर नाशिककरांचा विमा काढला जावा, अशी एक मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे।
कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.